ओम श्री मंगलाचरणम. ओम स्वामी समर्थ चरणम साई चरणम. श्री दत्तगुरु चरणम. ओम नवनाथाय चरणम नमो नमः. ओम सजयति सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नां. या कुन्देन्दुतुषारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावदन्नमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवी हा सदा वंदिता. सा माम पातु सरस्वती भगवती निहाशेष जाड्या पहा. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम. यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदिरेतं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. अध्याय 16 आपल्या समोर सादर करीत आहे, ते श्रोत्यांनी आनंदाने ऐकावा. ओम श्री गणेशाय नमः. सरस्वते नमः. जय जयाजी दिगंबरा अध्यनामे विश्वंभरा. वर्णिता तुझ्या गुणसंभारा मती अपूर्व होतसे. वर्णिता तुझ्या गुणसंपत्ती वेद भांडारे अपूर्व होती. सहस्त्रफणी वाहता माथी शेनवाचे दावितसे. पंचाननायशे धेंडे पदी दो अक्षरी झाले धडे. सरस्वतीचे शिनोनी तोंड करी सांडविलापाची. आठ भार उद्भिज देही कमळ पात्रात पुरे महीन. सप्ताब्धींची अपूर्वशाही तव गुण सार रसयज्ञ. आयसा सर्व गुणाज्ञ पुरुष येऊनी बैसला. अबद्धमतीस भक्तिसार ग्रंथ सुधारस स्वये निर्मिलापणची. तरी मागल्या अध्यायी सकल कथन कानिपानी वायुनंदन. युद्ध समयी ऐक्य होऊन सुखसागरा मिळाले. यावरी कानिफा श्री देशात गेले. श्री गडमुंड गावात तेथे भेटोनी मच्छिंद्रा ते आतिथ्या ते भोगिले. भोगिले परी कैसे रीती तेचे ऐका तेथुनी श्रोती. मच्छिंद्राचे कामचित्ती एकार्थी उदेला. की कानिपा जाईल स्वदेशात श्री गोरक्षा करील श्रुत. मग तो धावून येईल येत नेल मातेत येथुनी. तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐशियाशी श्रुत करू नये. अनेक योजने उपाय येथे राहता करावा. ऐशी युक्ती रचुनी चित्ती करावे म्हणे आतिथ्य भोरिती. म्हणून बोलावणे बहुत युक्ती सकळा मच्छिंद्र सांगतशी. या उपरी अनेक योजना करीत
की विषयी गोवावा काणपणात, मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वी. चंद्राननी मृगांक वदनी, पाठवितसे शिबिरा लागुनी, आपरी तो नातळे कामवासनी. इंद्रिय मनी महाराज, म्हणाल तरी या कैशा युवती, प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती. जयांचे नेत्र कटाक्षी, होती विडे पिशी देवादी. जेचे पाहता मुखमंडन, तपे सांडते तपा कारणे. एवोनी मुंगी लुंगी होनी, मागे भ्रमते जपितपी. आजेचे अधर पोळ्या परी दिसते, दशन डाळिंब बीज गोमटी. गौरवर्ण पिका घाटी, ग्रीवा दर्शवी बाहेर. की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा, की उड गणपतीचा द्वितीय ठसा. जयांच्या नखा कृतिलेखा, चंद्र चकोरी मिरवला. असो ऐशी स्त्रियांचे वर्ण, की भानुची पावला उदयमान. ऐशिया स्त्रिया पाठो निस्थान, चेतविती कामासी. परी तो नातळे महाराज, हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज. मग म्हणे शिष्य कटकाचा समाज. कामासनी गोवावा, ऐसाही यत्न करुणी पाहता. मनीचा श्रम झाला वृथा, शिष्य कटकही नाता. उपाय काही चालेना. असो ऐशे छळणात एक, मग राहिले तेथ. परी कोप देव होता उदित, सहज स्थिती लोटले. असो लोटल्या एक मास, मग पाचारुणी मच्छिंद्रास. म्हणत्या आज्ञा द्याव्या मास, स्वदेशाशी जावया. मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ, नाना संपत्ती द्रव्य ओपित. गजवाजी उष्टमित, द्रव्य भोत दिधले. शिबिरे शिबिरे कनाथा, पडप थोर. तंबोरा होट्या पृथाकार, शिबिका मुक्त झालरा छत्र. वस्त्राभरणी भरिली, ऐशी ओपुणी अपार संपत्ती. बोळवी तसे मच्छिंद्र जती, एक कोस बोळवणे नमिती. परस्पराशी आदरे, ऐशे बोळवणे कटक भार. स्वस्थानाला नाथ मच्छिंद्र. हेरीकडे तीर्थवर, करिताला स्वदेशा. सहजाले मुक्काम मुक्काम, लंगुनी श्रीदेश सुगम. पुढे गौड बंगाल स्थान उत्तम, नाना क्षेत्रे हिंडती. परी जया गावे जायनाथ, त्या गावे लोक करती अतिथ्य. सर्व पाहुणे भक्तिवंत, उपचारे मिरविती. इच्छे समसकळ रथ, पूर्ण होणे शिष संप्रदायी. होत म्हणून वर्णती, कीर्ती मुखोमुखी उल्हासी. मग या गावीचे त्या गावी लोक, येऊन नेती सकळ कटक. दावनी भक्तिभाव अलोलिक,
जनमुखे. बहुत जनांचे वाचे स्तुती, स्वामी ऐशे म्हणती. मग राजांगणी ही कीर्ती, हे लावली सेवका मुखी. कीर्ती ऐकुने नृपनाथ, पुढे प्रेरिता झाला दूत. त्या करी उत्तम वृत्तांत, मुनी कटकाचा आणविला. ते सांगते मुनीचा राजयोग, गावोगावे होणे शिबिरे सुरंग चांग. धावता ती घेऊनी मागोमाग, स्वामी लागी रावया. स्वामी लागी रावया. पुढे नाथध्वज येऊन, शिबिरे चालती त्या मागुण. शिष्य कटकाशी मागुनी गमन, कानिफाचे होतसे ऐशे मार्गी करिता गमन. तोयरीकडे जगन्नाथाहून, गोरक्षक बंगाल देशात येऊन. गाव ब्रह्म तसे, तो सहज मार्गी करिता गमन. मै प्रवाही तरु व्यक्त विपिन, तया विपिनी गजकर्ण नंदन. सहज स्थिती भेटला, तेने पाहिले गोरक्षकाशी. गोरक्ष पाहिले कानिपाशी. दृष्टा दृष्टी होता देशी, एकमेका बोलिले. करुणे स्थिर शिबिकासन, खाली उतरला कर्णनंदन. मग भरजरी गालीचा मही पसरून, गोरक्षाशी बैसविले. आपण बैसे उपसवे नेटी, बोले कानिपा वागवटी. नाथपंता वरदपुटी, कोण गुरु लाहिला. हे ऐकुनी गोरक्षनाथ, मच्छिंद्र जन्मापासून कथा सांगत. वरद पाणी उदय मित्र प्रसन्न झाला तयाशी. तरी त्याचा दासानुदास, मे म्हणवितो महापुरुष. परिश्री गुरु कानिफा देहास, गुरु कोण मिरवला ते सांगा. ऐशे गोरक्ष बोला ऐकून, कानिपा सांगे जालिंदर कथन. जन्मापासून वर्तमान, दत्तकृपा गळी. ऐसे उभयतांचे भाषण, झाल्या मिरवले समाधान. म्हणती योग्य झाले पडून, तुम्ही आम्हा भेटला. या उपरी कानिपा चित्ती, कामना उदेली कारथी. की मच्छिंद्र गुरु गोरक्षा प्रती, दत्तवर दे मिरवला. तरी दत्तकृपेचे अनुसंधान, कैसे लादले विद्यारत्न. की कणवरूपी सहज दर्शन, जगा माझी मिरविती. तरी याचा शोध करावा, दावून आपुल्या गौरवा. ऐसे योजुनी सहज भावा, दृष्टी करी भोवताली. तो दृष्टी समोराम्रवण, पक्व फळी देखिले सगण. तेही पाडाचे पक्वपण, शाखा वृक्षी विराजल्या. ते पाहता कानिपनात, म्हणे हे आम्रवन काय शोभत. फळे ही मधुर शाखा व्यक्त, झोंबल्या आहेत त्यापूर्वी. पर्यायशी फळे सुगम दिसती, तरी भक्षण करावे वाटे चित्ती. यावरी गोरक्ष बोले युक्ती, नको नको म्हणतसे. या उपरी बोले कानिफा वचन, तोडून आणि तो शिष्य धाडून. गोरक्ष म्हणे तुका यत्न कासयासाठी करावा. आता शिष्य आहेत जवळी, तोडून आणावे करकमळी. शिष्य नसता कोणे काळी, मग आपण काय करावे. तरी आता स्वतः ऐशे करावे. गुरुप्रसादे प्रताप मिरवावे, फळे तोडून विद्येशी गौरवावे. तुष्ट आत्मा करावा.
ऐसे कानी पाय कोणी वचन, जरी तुमची इच्छिते मन, तरी आताच्या तो तोडून पक्वपणी गुरु कृपी. मग कवणे भस्मची मोठी, विभक्तास्त्र जपे होटी, त्यावरी आकर्षण मंत्रपोटी, प्रेरिता झाला युक्तीने. विभक्तास्त्र आकर्षणी, प्रेरिता फेकी भस्म काननी, तवती पक्व फळे वृक्षावरुणी, पुढे आली सर्वत्र. मग ते शिष्यकटका सहित, फळे बक्षिती मधुर व्यक्त, बक्षिल्या पूर्ण तृप्त, क्षाळले हात जीवनाने. ऐसे झाल्या पूर्ण प्रकरणी, गोरक्ष विचारे ऐसे म्हणे. म्हणे प्रताप दाविला मजला गुणी, कानी पाने आपुला, तरी आपण तायाशी दावो विद्या चमत्काराशी. ऐसा विचार करुणे मानसी, काने पाते बोलतसे. म्हणे तुम्ही केला पाहुणचार, तरी उत्तरा लागे उत्तर, अनेक फळे बक्षुनी साचार, चवी रसने मिरवावी. ऐसे ऐकुणे तयांचे वचन, म्हणे बोलला ते फार उत्तम, तुमच्या शब्दाशी करुणी मान, स्वीकारावे तैशीची. मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र, जल्पोनी नाथ गोरक्ष पवित्र, तो लवंग वनीची फळे विचित्र, येऊने पडले पुढारा. मग ती फळे खात जेठी, रसने शिपडो पाहे मिठी, आहा म्हणती शेवटी, अमृत सरी दाटली. मग ती फळे केलिया भक्षण, शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून, बैसले आसने सुखे येऊनी, त्यावरी बोले गोरक्ष तो. म्हणे खाली फळे उत्तम, परी जैशी तैशी करावी वहिली, पुन्हा योजने वृक्ष डाहळी, पुढे मार्गा गमावे. या उपरी का निपनाथ, म्हणे ऐसा कोण ब्रह्मयाचा सुत, पुन्हा निर्मोनी मूर्तिमंत, जैसे तैसे करील. गोरक्ष म्हणे गुरुपुत्र, जो निश्चिम पण ही आहे पवित्र, त्याशी हे करणे अघटित विचित्र, कदा काळे नशेची. तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न, मग ऐशियाची कथा कोण, जो मैच मस्तकी करिता धारण, तो पर्वताचे ओझे शिनेकी. जो अर्क तेजा निवविनार, तो पाव कठीण गिने पळे सत्वर, हृदय साठवितो सप्तसागर, तो थिल्ल रोदके अटकेना. आजो बालका जाची गंभीर चातुरी, बृहस्पती ते मागे सारी, तो अजा रक्षका ते भ्योनी अंतरी. मौन वरील कावाची, जो आपुले प्रतापे करुणी, अक्षराब्दी करील गृहवासनी, तो तक्रा करिता सदैव सदनी, भीक मागेल केवता. की चक्षुचे कृपा कटाक्षी, पाषाण करी परी सजैशी, तो हेमा करिता काय प्रत्यक्ष, आराधील धनाढ्या. जयाचे वचन वागवटी, मिरविती सकळ देवांच्या थाटी, तो आपुल्या मोक्षासाठी आराधिना भूताशी. तस्मात ब्रह्मयाची काय कथा, जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता. सर्व कर्तव्याचा करता, गुरु कृपेशी मिरवितसे. ना तरी मुळीच प्रौढी, गुरु मिरवला ज्याचा कवाडी, तयाची दैना कोण फेडी, का बाळो जे वाहे तो. ऐशा ऐकता का निपणात, परमक्षोभला स्वचित्तार्थ, जैसा पावक अजा सिंचितार्थ,
कवळ पाहे ब्रह्मांडा. म्हणे हो हो जाणतो तुते आणि तुझ्या गुरु सहित, बहु साधने प्रतापवंत नरक माझे पचतसे. वाचे म्हणविते योगी जन कर्माचरते नरकपतन. सकळसी राष्ट्र वेष्टून भोगभोगी पापाचा, जितेंद्रियत्व दावावे जनी असोनी भोग चिंतिमनी. तया भोगवश करोनी मेनिकानाथ हो निठेला. तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलशी प्राज्ञ ओजा, ब्रह्मया ते करोनी न तेजा. ढिसाळ गोष्टी करीतोशी प्रथम गुरु तुझा काबाडी, तुझी दैना कोण फेडी. आता सोडोनी सकळ प्रौढी मार्गा लागे क्रमिका. ऐसे वचन खडतर बोलणे गुरक्षका ते होता श्रवण. मग म्हणे बोलशी आपण चावटेपणी हे भ्रष्टा. तुझा गुरु जालिंदरनाथ प्रतापहीन दीन बहुत दशवर्षे आजपर्यंत नरकी नित्य पचतसे. परी त्या सामर्थ्य नाही झाले की आपण येथून जावे वहिले. नृप सर्प दर्पे वेष्टिले शक्तिहीन झालासे. हेला पट्टणी गौड बंगाल देशी वस्ताद मिळाला हे त्याशी. धन्य गोपीचंद प्रताप राशी लेद करते तपचवितसे. तैसा नोहे गुरु माझा हालविल सकळ ब्रह्मांड चोजा. शंकराचे अस्त्र ओजा करकमळे मिरवितसे. अष्टभैरव महादारुण अजिंक्य देव दानवा कारण, त्याशी बळे करुणे कंदन शरणांगता निले. पाहे केवळा मारुत सुत जेने विजयी केला रघुनाथ. तया मस्तके देऊन पर्वत उभा केला स्तंभा परी. वीरभद्र प्रताप तरणे देवदानवाजिंक्य करणे. तयाचा प्राण कंठे आणुनी शरणांगत तो केला. द्वादश कळे तीव्रादित्य तयाचा उलथोने पाडिला रथ. सकळ देव शरणांगत होऊन लोटले पायाशी. तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडवीत नरकलेशा. तयाच्या वरद कृपे ऐसा आताची पाहे भ्रष्टा. मग घेऊन भस्मची मोठी मंत्र प्रयोग बोले होटी. संजीवनी ते पियुष थाटी सकळ फळा ते मिरविली. ऐशी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैशी तैशी ठेली होऊन. ते का निपनात पाहून मने शंकित पै झाला. आयोजुने सवे मुख ओटी विस्मय करीता पुले पोटी. म्हणे धन्य हा प्रताप जेठी जगा माझी मिरवला. सकळ टाकुनी विरुद्ध भाषण धावो निदिले आलिंगण. म्हणे धन्य तो एक निपुण गुरुपुत्रता मिरविशी. पर्यायशा बोलता विरुद्ध बोला. माते सर्वज्ञ लाभ झाला शोधित फिरलो जालेंदराला. ठाव लागला तुझ पाशे यावरी गोरक्ष बोले वचन. हे बोलिला अति प्रमाण माझा लाभ तुझ कारण. तुझा लाभ मज कारण. झाला ते बोल नवे कदा वाईट. दावित झाले मार्ग चौखट. गुप्त गुरुचे उघडून कपाट. मार्ग देवटा पै केला तरी आता उत्तम झाले. दृष्टी पाहो गुरु पावले ऐसे वधुनी प्रीती न मिले एकमेकात वेळा. या उपरी गौरनंदन स्पर्शास्त्रमुखी जलपुण. वृक्षा देठी फळे नेऊन जेतील ते जडेली. मग पुन्हा करोनी नमना नमन प्रांजळ वर्णित वर्तमान.
एकमेका ते विचारून आदेश म्हणून जाताती. गोरक्ष चालिला श्रीदेशात कानिपा गौड बंगाली जात. हेला पट्टण लक्षुनिया पंथ कुच मुक्काम साधितसे. परी तीव्र होणे आती चित्ती म्हणे जाताची भस्म करी रणुपती. जालिंदर गुरुमूर्ती दुखविली नष्टाने. आयसे म्हणून वारंवार परम क्रोधाचा वैष्णा नर. शिखा डुलवी स्वांगावर आळुनी पाळावया. तन्याये तीव्रमती चित्तकुंडी पावक स्थिती. प्रदीप प्रदीप करोनी नृपा होती इच्छुनिया जातशी. तच्छिष कटकथाटी गमन करिता वाटोवाटी. तव हेला पट्टण कानन पुटी जाऊनिया पोचला. तो वृत्तांत रायाशी कळला. कानिपाले गावाला मग परिवारासहित गोपीचंद वहिला. सवे सामोरा जातशी. चित्ती म्हणे मम वैभवा योग्य दिशे मानुभावा. तरी गुरुहाची करावा काया वाचा भावाने. 700 शिष्य कटक भारी पूर्णयोगी ब्रह्मचारी. गजवाजी शदनी स्वारी जगा माझी मिरवितसे. सिद्ध करुणीच मुभार शिबिकासने तुरंगा पार. अन्य मंडळी वीर झुंजार रायासवे मिरवले. राया मस्तकी एकशत चंद्राकृती दये दीप्यवंत. ऐशी छत्रे वर्णिता बहुता. वाढेल ग्रंथागळा 1,700 मिती. बरोबरीचे सरदार असती तयांची छत्रे 5 असती चंद्रार्की मिरवत. हेमत गटी झालरा शिल्पयुक्ती. छत्र कळसाच्या पार दीप्ती. रत्न खचित अर्का म्हणती तेज सांडे त्वा पुले. ऐसा संपत्ती संभारेशी ठेंगणे भावे ते अमरपदाशी. मार्गी चालता मांत्रिकाशी पाचारी तो नृपनाथ. म्हणती प्रारब्ध योगे करुण येते घापातले सिद्धरत्न. तरी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधानून. हा श्री गुरु आहे योग्य माती. माझी संपत्ती भूषण भरते. जगा माझी दिशे सरते. योगा योग्य उभयती. तेना तरी गुरु मम मातेने युजला होता कंगालहीन. रत्नपती काचानुनी भूषणा ते मिरवितसी. की कल्पतरूच्या बागायती कंटकतरू बाबुळ वस्ती. की अर्कचंद्राचे मध्यपंक्ती काजव्याने मिरवावे. मी भूप माझे पंक्ती भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती. मृत शर्करा दुग्ध सरिती लवण कैसे वाढावे. अमंगळ गल्ली कुशळ स्थान बहुत ज्ञानी पिशाच समान. तो गुरुमाते मम मातेने जालिंदर योजिला. अहो ही योग्य असे सांगत काय केले श्री जातीत. पर्यात उदेले उचिता उचित गुरु का निपामाशी. ऐसे वधुनी मांत्रिकाशी राव जातसे कटक प्रदेशी. घेऊन सवे संभाराशी षोडशोपचारे आदरे. ऐसे परी कटक थाटी आराव जाय सुगम वाटी. मार्गी योगींद्र जेठी जाऊन या मिळाला. परियेता देखताची गोपीचंद हृदय धडाडला पार क्रोध. परिवेक अर्गळा अपार तेने अक्रोध. मना माझी संचरला.
आताचे शापुने करीन भस्म, परी कार्य ते तैसेचे राहील, परी कार्य तैसेचे राहील सुगम, कोटी श्री गुरु योग द्रुम, मिरवला तो कळेना, परी याचे हाती कार्य सुगम, उरकून घ्यावे मनोधर्म, आधी पाहुणे गुरु चरण पद्म, शासनाते मग ओपो, ऐसा विचार करुणे चित्ती, स्तब्ध राहिला योगींद्र जती, क्रोधा नळास मूळ शांती, बोधलक्ष्मी स्थापितशीन, जैसे शस्त्राश्री निपुण, जे विरक्षिती प्रतापवान, परी कार्य संबंधे दैदिप्यमान, दर्शवितो लोकाती, तरी प्रथम श्री गुरुमूर्ती, प्रत्यक्ष करावी याचे हाती, मग क्रोधा नळाशी दुस्तर होती, गोपीचंद योजावा, ऐशे विचारी शब्द बोधे, कानी पराहिला स्तब्ध, एरेकडे गोपीचंद चरणावरी लोटला, उभा राहिला समोर दृष्टी, नम्र तर बोले होटी, जोडून या कर संपुटी, विनवणे विनवितसे, हे महाराजा दैवयोगा, मजाळशावरी गंगा, ओळलाशी कृपा ओघा, अनाथ सनाथ करावा, तुम्ही कृपाळू संत जन, दया भांडार शांतिरत्न, ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म, गृहस्थाशी कल्पावे, ब्रह्मी पावलो तत्वता, षडगुणाशी विषयादमिता, सकळ भोगुनी करता, मिळतसा जगा माझी, आणि जगाच्या विषय तिमिरी, ज्ञान देवटी ते जारी, मिरवणे सुख सनात परी, दावे ते झाला महाराजा, ऐशे साधक याचक म्हणी, तुम्ही कल्पतरू कल्पनापणी, ऐशे स्थिती जानवी जीवनी, ओळविलीत महा मजवरती, परी श्री राया ते वागोत्तर, ऐकुनी कानी पा मनोहर, तेने चित्त शक्ती तरोवर, आनंद शांती मिरविली, देही क्रोधाचा वैष्णव पेट वाघेत होता पार, तरे राउत्राचे सिंचन निर, होताच शांती वरेली, मग रायाशी धरुणी करी, भैस विलास शेजारी, मग बोलत वागोत्तरी, कुशलासा की महाराजा, म्हणे राया अनुचित केले, परी तव भाग्य सबळ पाहिले, तेने करुणे शांती ते वरिले, मम मानसे महाराजा, ना तरी अनर्था गाठी, पडत होती प्राणाशी मिठी, परी तव भाग्य उत्तराचे देती, शांती फळे मिरवली, तरी आता सो कैशी वेगी चाल राजसदना, मग बैसोनी शिबिकासने, कटकास ग्रामाशी होनी, राये राजसदनानोनी, कनक कासनी वाहिला, वाहिला तरी प्रीते करुणी, षोडशोपचारे पूजिला मुनी, हे मरत्न्यानी वस्त्रभूषणी, नम्रवाणी बोलितसे, हे महाराजा योग संपत्ती, कामना वेदली माझे चित्ती, अनुग्रही चोज घेऊन निगुती, सनातपणे मिरवावे, ऐशे वेद कामना चित्ती, प्रथम भागे मिरवत होती, त्यात उदेली कोपयुक्ती, वैष्णा नरशिखाते, तेन्यानंदोने उदयाचा तरु, ओळलासे तरु योग धीरून, मग पुढे वासना फळकारो, प्रेरावया ते पावला, नृपमणे अर्थ उघडून,
चित्ती मिरवावा समाधान, ना तरी भयुक्त भिरड पूर्ण, चित्त तरोते स्पर्शितशी. तरी प्रांजळ करुणे माते, कृपे पुण्यानुग्रहाते, आपल्या साह्य म्हणो सरते, ते लोके मिरवावे. कानिपा म्हणे नुपायक, ममानुग्रहाचे उत्तम दोंदिक, घेऊ पहासे भावपूर्वक, परित्वा भाव नाशिला. तुवा भावनाशिला. जैसे दुग्ध पवित्र गोड, परी लवन स्पर्शिता परम. द्वाड ते तुते घडुनी विघड, आले आहे महाराजा. अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहशी, परिजाचा अनुग्रह मजसी. तो तू स्वामी मागरतेशी, अश्वविष्टेत स्थापिला. परी तुझे आयुष्य लाग, पूर्वपुण्याचा होता योग. म्हणून क्रोधा नळमग, शांती दरी दडाला हो. ना तरी महाराज जालिंदर, प्रळय काळींचा वैष्णानर. तुझे वैभवाच्या पार निर, भस्म करिता क्षणार्धे. जयाच्या प्रतापाची सरी, कोण करेल बोल वागोत्तरी. जेने स्वर्ग देवता थोरी, झाडो झाडे लाविली. मग साध्यंत करा साध्यंत वराची कथा, तयानुपाते सांगता. तेने सकळ ऐकुणे वार्ता, भय उदेले चित्तांता. अंगी रोमांचाले दाटून, शरीरी कापरे दाटले पूर्ण. मग धरोनी त्याचे चरण, नम्रपणे विनवितसे. म्हणे महाराजा योगवित्त, घडून आले ते अनुचित. परी आता क्षमा उचित, प्रसाद करा दासावरी. या ब्रह्मांड मंडपात, मज एवढा कोणी नाही पतित. आही करणे अघटित, घडून आली मज लागी. परी सदैव माये परी, शांती वरावी हृदयांतरी. बहु अन्याय होता किशोरी, ऐता ते टेकेना. तुम्ही संत दयावंत, घेता जगाचे बहु आघात. अमृतापम मानुनी चित्त, कृपा उचित दर्शविता. जैसा झाडा घातला घाव, एकी लावणी केली अपूर्व. परी उभयता एकची छाव, मिरू शके जैशिका. किसरिता पात्रे निरोगी, धुती पूजती मळ संगी. परी एकची तो भय प्रसंगी, मिरवली की सरिता ती. की तस्करा होता घरा तरी घावा, त्यासे प्रकाश देई जैसा दिवा. तन्याय संत भावा, मिरो जात महाराजा. तरी आता सो कैसे, क्षेमा ओढण करी आम्हास. दुष्कृत्ता सरिता प्रवाही, विशेष ओढून काढी महाराजा. ऐशा ऐकून तयाचे वचन, नाभि म्हणे गजकर्ण नंदन. मग राया लागे सवे घेऊन, स्वशिबिराते पातला. परी हा वृत्तांत ऐकोने, परिचारिका धावल्या तेथुनी. त्यांनी जाऊनी सकळ युवती लागोनी, मैनावती ते सांगितले. हे मायो भक्ती संपादने, जालिंदर गुरु तुम्हा लागुनी. परितया चिराये विपत्ते करुण, मय गर्तीत मिरविला. तेही अश्वविष्टेत टाकिला आहे दशवृषात. ही राजदरबार ऐकुनी मात, तुम्हा मी निवेदिले. मनाल कैशी कळली मात, तरी जालिंदराचा ला सुत. अपार वैभव कानिपणात, विद्यार्णव दुसरा.
तरी तयाचे वैभव पाहून शेवटी नटला पुलानंदन. परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेनेची. आता रावतयाचे शिबिरी गेला हे सपरिवारी. ते घडेल जैसे परी तैसे वृत्त सांगू पुढे. ऐसे सांगता योती हृदय हृदय शोभली हृदय शोभली मैनावती. परिपुत्र मोहाची संपत्ती चित्त झुलारी हेलावे. आयरीकडे नृपणात मुनी शिबिरा जाऊन तरित. उत्तम अगारिम अनन्य पदार्थ इच्छे समान भरिले. सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान. जेतील तेथे अर्थ पुरवून संगोपन करीतशी. जैसे दुर्वासा तिथी सकळ आशेवे आराधी कौरव पाळ. तन्याय ह्या भूपाळ नाथ लागी संभोखी. असो ऐशे शेवे प्रकरणे अस्ताशी गेला वासरमणी. मगराया ते आज्ञा देऊनी बोळविला सदनाते. राव पातला सदना प्रती परी येताची वंदिली मैनावती. मग झाला वृत्तांत ते प्रती निवेदिला रायाने. वृत्तांत निवेदुनी म्हणे ती जशी तो जाऊन शिबिराशी. युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्याशी महाविघ्ना ठावे. मग अवश्य बोलणे मैनावती शिबिर्यासने जाऊ पाहती. शीघ्र येऊन शिबिराप्रती कानिपनाथ मिरवला. वंदुनी निकट बैसली तेथ म्हणे महाराजा गुरुनाथ. कोण तुम्ही वरिलार्थ नाथपंथी मिरवावया. तरी या नाथपंथिका मीही मिरवते मही लोका. तरी मम मौळी वर पादुका. श्री जालिंदराशी मिरविले ऐशे ऐकुनी तेची वाणी. बोलता झाला कानिपा मुनी. ऐशी असुनी बरवी करणी जालिंदरा ते मिरविली. तो अनुग्रह असता निश्रित गुरु ठेवावा श्वविष्टेत. मैनावती म्हणे मजशी श्रुत आजी झाले महाराजा. मग आपुली कथा मुळापासून तया नाथाशी निवेदुनी. हे स्वसुत सुता हाती झाले करणे मज न कळता महाराजा. तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरे दुर्गम. परिरायाचे दुष्ट कर्म टाळूने सुपंथ मिरविका. ऐशे सांगुनी तया प्रती मोह उपजला ती चित्ती. मग म्हणे श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकात. मनशील सुताचे हाते करुण कान करेशी दृश्यमान. परी नेनो जालिंदराचा कोपाग्न धाव घेईल पुढारा. तरी बोधाचा युक्ती प्रयुक्ती आरक्षुने आपुले भाच्या प्रती. दृश्य करून हे गुरुमूर्ती सत्कर्ती ते भाच्यावरी का. मग या ब्रह्मांड मंडपात कीर्ती ध्वजाती लकलकित. हे लावणे परमलोकात कीर्ती ध्वज फडकेल. ऐशे बोलण्या तया प्रती मग उठती झाली मैनावती. त्याने हिनमुने परम प्रीती बोळविले भगिनी ते. पूर्णाश्वासन देऊन म्हणे रायाचे कल्याण इच्छी पूर्ण. श्री गुरुचरण पाहुनी जाण सकळ संशय सोडिका. ऐश्याश्वासुनी माता श्रीनाथ झाला बोळविता. असो मैनावती तत्वता नमवणे आली सदनाशी. स्वसुता ते पाचारुणी सकल सांगितले वर्तमान. मग सकळ भयाचे दुडासन भंगित झाले तत्क्षणी. जालिंदराचे अनुग्रह सहित आश्वासित कानिपनाथ. ऐसा सकळ सांगून वृत्तांत भयमुक्त तो केला. असो आता येथुनी पुढील अध्याय धुंडी नंदन. नरहरी वरदे श्रोत्या कारण मालू निवेद गुरु कृपे.
स्वस्ति श्री भक्ति कथा सार समंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर षोडशाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलीकवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ओम अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन.